राम राम मित्रांनो. आपण सकाळचे काय 8 वाजले असतील आणि रस्त्यावरून तर तुम्हाला कळलं असेल आपण कुठं चाललोय. आपण चाललोय सचिन आपण आणायला. फोन नाही उचलत आहे. आपल्याला करायचे आता गहू साफ. मशीन कधी पण येऊ शकतं. फोन नाही उचली ते म्हणले हो काय, झोपेला असतील त्याच्यामुळे त्यांना जागा करायला तर जायलाच लागेल. सकाळी सकाळी थंडीला वाजून राहिली ना. सकाळी सकाळी बघतो तर काय, हा रोड डायरेक्ट नवीन झालाय. डांबर बिंबर टाकून एकदम झकाझक झालाय. डांबराचाच रस्ता पाहिजे राव. आता लगेच सुरू होतो. दोन दोन आता लगेच सुरू होतं सिमेंटचं. सचिन काकांच्या हायवेला तर लागलोय मी. इथे एक ट्रॅक्टर पाहिला मी, जो की पहिल्यांदा पाहिला असं. 475 का 575 सरपंच आहे. फायबर हुड आहे. RPS जरा दणगड दिसते नाही का. फायबर हुड, लाइटिंग वगैरे नाही, एकदम प्लेन आहे. मला प्लेनच आवडते एकदम. टायर वगैरे पण कलर करेल लोगो, म्हणजे एका हौशीचाच ट्रॅक्टर दिसतोय. चला आपण पण निघू आता, टाइम होत आलाय. चला गाडी लागेल म्हणजे हाय तर घरी झोपेली म्हणून वाजायंगे आपण. कसं आहे हॉर्न, पिकअपचा हॉर्न काही जास्त फुल पेटी पण झोपेल. खिडकी उघड. हो झाली का झोप? ओ ओ सचिन आप्पा, ओ आप्पा, अहो काय झाली का नाही झोप? उठा पटक्यान, उठा उठा. काय रे आता तुम्हाला माहिती नाही का, ती आहे झुलावर तिची आहे. काही खरं नाही. टायवर जायला भाऊ. मग आता येणार आहे का नाही? नाही अरे चायला काकांना असं आता सांगायला लागेल ना. येत नाही बरं का, काय करणार. हे खालचं धरून ताणायचं म्हणतं. नाही जमणार काय. पाणी पिऊन पिऊन जाम झाले हो का. त्या चला मग काय येऊ का. सकाळी सकाळी नाश्ता चाललाय बुग्याचा. ट्रॅक्टर रस्त्यानीची येऊ राहिला. कागद वगैरे काढलाय आणि ट्रॅक्टर इथं आता इकडं साईडला लावून दिलाय, कारण की धूळ इकडं उडणार आहे त्याची मशीनची. काल रिपर पाहिला आपण रात्रीचं फिरत होतो आणि ये पा गावाच्या रानांमध्ये. अरे बापरे निघे मशीनची वाट पाहुणे. चला मशीनचं तर आगमन झालंय. खूप प्रतीक्षा पण हवा चेक करण्याचं काम चालू. हवा असा लावला डायरेक्ट कट्टे करून राहिले. आज इकडं आपलं काम टाकायचं. तीन वाजता सचिन आप्पा पावसालाच घेऊन आले. इतका पाऊस. पाहून नका जाऊ फक्त. आम्ही यायचो तुम्ही गायब. तसं आहे ती बोचर. प्लॅस्टिक पाहिजे असं पेटल का? ते जर आता पागाळलं ना अख्ख्या वावराला काढी लावून देऊ आपण. हो बरं काय फांट्या बिंट्या घ्या ना हत्यार. हा बर आता बहीण नागर घ्यायचं वखर जोडी. हो काय वाटतं काय होईल? गागा टोवायला पाहिजे बर का. आता आपण चाललोय वावर पेटवायला. खतरनाक असा जाव होणार आहे नाही का. अहो बरगाड्या डिल्ल्या होतील. चला चला. बाबू तोच तरी बाबा या जरी पिक आहे काहींचे
कांदे वगैरे डोबी मिरच्या का मिरच्या आहे काय माहिती पेपर वगैरे आथरेले जपून पेटवायचंय. सचिन काकांचीच लई गाय चालली काढानी तास मारायला घेऊ नागर घेतलं या पेपरांना नको आई लागायला ते मेन त्यांना फोन केला पण काही फोन नाही उचलला मग आता काय लई वरलंय रे हो खाली चटक्या लई लागू राहिला. हे बोलले इकडे तर काडी लावली बा. बाबा 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 लय लागू राहिले एवढं उन्हात. काकांचं चाललंय तिकडं. कशी कला एवढी आई येते समज त्या भाऊचं नको पेटून जायला बा का त्या भाऊचं भरोसा काय एवढी आई लागू राहिली. काय लावलेले साले हे क्या लगाया क्या आहे काय ओळख आहे ना काय. याच्यात त्या दिवशी रिपेअर चालू होत काय पेटलं रे हवा तिकडची अरे बाबा 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 तिकडं सांभाळा म्हणा. आता इकडचं तर झालं आता तिकडं चाललाय कार्यक्रम सागा. ओ भाई 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 अख्खा काळ करून टाकलं रे. मला तर हे पटत नाही पण काय आता याच्याशिवाय पर्याय नाही ना. आप्पा पहा ना किधर शांत से खडा आहे किधर इथे फक्त हवेचा विषय राहत. हवा एकदा फिरली 1 मिनिट पण नाही लागायचं सगळे वावर पेटवून द्यायला. फोन गरम होऊ राहिलं रे काही दिसत नाही मला. त्या बाजूला नको जायला हत्यार आणले वाटतं. जे डेंजर राहत हवा असल्यावर विजत नाही पाठी नागरायमुळं बरं झालं नाही तर गेलंच असतं. फिरली 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 इथं काहीच नाही राव. दरवर्षी कधी मध्ये हवा जर असली ना ह्याला खतरनाक एक काडी नाही राहते. एक काडी उभी पाहू शकते याचं रिपर चालवेले मस्त दिसतंय ना. फक्त वरम्या सोडून दिले हो त्यांनी. नाही तर बाकी सब क्लीन आहे. हे काम बढिया आहे हा. ते असं पेटणार पण नाही याच्यासारखं. त्याच्यामुळे आमच्या इकडे लोक रिपर पण चालवत नाही पेटत नाही म्हणून. पुढं पेटवायचा निर्णय मागं घेतला यांनी. निर्णय मागं घेतला कसा आता काय चुकू शोधित जे पेटवायला आणलं त्यालाच तेच कामाला आलं बाबर बाबू. ते तोंड चला काका सचिन आपणचा आराम चाललाय. तर साहिलचा पण फोन आला आता का रोडला जायचं काही काम आहे बँकेत. चला म्हटलं आता इथं काही आराम करता येतं वर जाऊन येऊ आपण नाशिक रोडला. अर्जंट मध्ये रोडला पण जाऊन आलो आणि चावी ते म्हणलं ट्रॅक्टर घेऊन कधी आणला काय माहिती इथं. आता दुसरी नवीन चावी घेतली. तिकडे जायचंय चावीचा काय विषय होता त्यांच्याच खिशात राहिली वाटतं. सेकंड चावी स्पेअर चावी राहते ती काढली आपण. इकडे तर काकानं वाजवलंय रिपरनी काढेल होतं तरी पण एवढं आवाज जोरात असं. आप्पा काय जाम झाले काय चांगली भेटेल दिसती वाटतं कारण की डबल तास मारायला राहील. हे जरा ट्रॅक्टरला सुरक्षित जागा बघतोय. बाकी यांनी तर लावली गाडी तिकडच लावून द्यावा का डायरेक्ट. अजून जाऊ दे मागाशी लय जिरली काय एवढा खाकाना वाजवलाय म्हणल्यावर चांगली पाप दिसती. चिंच आहे पण हात कुठं पुरावा याला. हात नाही ना पुरत. अरे चावी तुमच्या काय का ट्रॅक्टरची हा चावी कुठे दुसरी चावी आणली.
ट्रॅक्टर जरा साईडला लावू देऊ कारण की हे पण पेटवायचं आहे. तर 4:45 झाले आणि आपण आलो आता मका कापायला. ट्रॅक्टर होता तर मकाचा भारा टाकून नेऊ. काकांचं सचिन काका तिकडे त्यांना अजून एक वावर पेटवायला जायचंय जे की सचिन काकांनी पाणी भरायला गेले ते तिकडच. मका कापून घेऊ, पावसाचं वातावरण होऊ राहिलं कारण भारा वगैरे तर कापलाय. काकांचं सचिन काका पा ते चालले तिकडे पेटवायला. आपण निघू. वावर लय वल्ले अजून. अहो आता तयार करायचं. काका कधी म्हणतील तेव्हा अजून कोणी सुरुवात करेल नाही बघायचं कारण की पाऊसच पडून राहिला ना. भारा जायचा पडून. चला आता घरीच भेटू डायरेक्ट. 8:30 वाजले ना. अचानक भयानक पाऊस तर नाही पण गारा पडायचे चालू झाले. त्याच्यामुळे झाडा खालून पिकअप इकडे घेतली. हवा लय जोराची सुटली. विजा कडकडून राहिले.